लातूरच्या ट्रॅफिकचा विषय अतिशय प्रचंड लोकांना त्रासदायक आहे. तो विषय त्या अजेंड्यामध्ये आलेला नाही. आता बाकीच्या गटनेत्यांना सुद्धा तिथं खुर्च्यांची व्यवस्था, चेअरची व्यवस्था नव्हती. अशा अनेक विषयामध्ये अधिकाऱ्यांमध्ये वेळ नव्हता एकमेकांचा. काल मला वाटतं की लातूर महानगरपालिकेची काल पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. पहिल्या सभेमध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचा गोंधळ या सर्वसाधारण सभेमध्ये झाला. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी डीपीटीसी अंतर्गत 26 कोटीच्या निधीला मंजुरी दिली होती. विविध विकास काम, लातूर शहराच्या विविध विकास कामासाठी या निधीला तर मंजुरी दिली होती आणि ते काम देखील लातूर शहरामध्ये सुरू असताना देखील काल पहिल्या सभेमध्ये महापौरांनी या सर्व कामाला स्थगिती दिलेली आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्षनेता देवीदास काळे आपण त्यांच्याशी बातचीत करणार. जसं काल सर्वसाधारण सभेमध्ये पहिल्याच बैठकीत 26 कोटीच्या कामाला, चालू कामाला स्थगिती दिलेली आहे. कसं बघतो? नाही, खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. 8 वर्षानंतर महापालिकेची सभा होते आणि त्या सभेमध्ये होणाऱ्या कामाला थांबवण्याचा आदेश या काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी दिला. खरं म्हणजे लातूरवासियांनी त्यांना विश्वासाने सत्ता दिली आणि सत्तेवर आल्या आल्या पहिल्याच सभेमध्ये विकास काम होत असताना त्याला थांबवण्याचं पाप काँग्रेसवाल्यांनी केलं. हे अतिशय दुर्दैवी होतं आणि म्हणून आम्हाला त्या विषयाचा विरोध करण्यासाठी आम्हाला काही गोष्टी तीव्रपणे मांडाव्या लागल्या. हाच त्याच्यातला एक भाग होता. काल जर पहिली सर्वसाधारण बघायला गेलं तर प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रचंड गोंधळ झाला आणि शेवटच्या 4 विषयामध्ये देखील आपण ऑब्जेक्शन घेत आज प्रेस घेतलेली आहे. काय सांगा? नाही म्हणजे ह्या लोकांना लातूरकरांच्या प्रश्नाशी काहीच देणं घेणं नाही. 8 वर्षानंतर सभा होत असताना सुद्धा त्या अजेंड्यावरती जे महत्वाचे लातूरकरांच्या जिव्हाळ्याचे विषय यायला पाहिजे. आता उन्हाळा चालू झालाय. लातूर शहर हे बोरवर चालणारं शहर आहे बऱ्याच एरियामध्ये. तर तो विषय पाण्याच्या संदर्भामधला किंवा बोरच्या दुरुस्तीचा विषय नाही, पाईपलाईनचा विषय नाही, स्वच्छतेच्या विषयामध्ये काही त्याच्यामध्ये विषय नाही. लातूरमध्ये लातूरकरांना रोज ट्रॅफिकच्या विषयाला तोंड द्यावं लागतं. तो विषयाचं काही त्या अजेंड्यामध्ये उल्लेख नाही आणि ह्यांनी विषय तिथं कुठले घेतले, सगळे इंटरेस्टचे विषय. ह्या लोकांना त्या गुत्तेदारांकडून पैसे खाण्याशिवाय दुसरा यांचा उद्देश नाही. ते कामं थांबवण्याचा उद्देशच तेवढा आहे की या गुत्तेदारांना बोलवायचं आणि मग आमची टक्केवारीचं काय, एवढ्यासाठी ते कामं थांबवली. असे अनेक विषय, शेवटचे 2-3 विषय पण तशाच पद्धतीचे. आणि बहुमताच्या जोरावर आम्ही कुठलाही ठराव घेऊ शकतो या मानसिकतेतून शेवटचे 3-4 विषय तर त्यांनी घेतलेच नाहीत. राष्ट्रगीत चालू करायचं म्हणले आणि आम्ही राष्ट्रगीतासाठी उभं राहिलो, कारण राष्ट्रगीताचा सन्मान करणं हे प्रथम कर्तव्य आहे आपलं. आणि मग राष्ट्रगीताला उभा राहिल्यावर सभा संपली म्हणून महापौर आयुक्त निघून गेले. हे अतिशय दुर्दैवी आहे. हे कधीच 20 वर्षामध्ये आम्ही पाहिलं नाही की अशा पद्धतीनं सभा होते आणि अशा पद्धतीनं सभा संपवली जाते. हे कधीच आम्हाला पाहायला मिळालं नव्हतं. हे अतिशय दुर्दैवी गोष्ट काल खरं म्हणजे महापालिकेच्या इतिहासामध्ये कालची काळिमा फासणारी सभा झाली असं आम्हाला वाटतं. सभा कायदेशीर होती? नाही, आता महापौरांनी आयुक्तांनी बोलवली होती म्हणजे त्याला काही आधार होता सभा बोलवण्याला, पण त्या सभेमध्ये विषय कुठले घेतले, कशा पद्धतीनं घेतले, ते नियमाला धरून होते का, ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ त्यांच्याकडे कसलाच नव्हता. म्हणून आम्ही काल त्यांना एका वेगळ्या पद्धतीनं विरोध करावा लागला. काय भूमिका काय असणार? नाही, येत्या काळात ह्या लोकांनी किती जरी मुजोरपणानं वागण्याचा प्रयत्न केला तर आमची बांधिलकी लातूरकरांशी आहे, लातूरच्या जनतेशी आहे. या लोकांनी कधी किती चुकीच्या पद्धतीनं वागण्याचा, लातूरकरांच्या सोयीसाठी कसलाही विचार न करण्याचं जरी काम केलं तरी आम्ही ते काम त्यांना करू देणार नाही. लातूरकरांच्या सेवेमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही 24 तास झगडण्याचं काम करू. याच्याबद्दल कसली शंका घेण्याचं कारण नाही.
खर्चाचं आमचं काय सेटलमेंट आहे ते तुम्ही पूर्ण करा अशा पद्धतीचं भाष्यसुद्धा केलेलं आहे. आणि म्हणून आता स्थानिक आमदारांनी एक नवीन भ्रष्टाचाराच्या पायंडा लातूर महानगरपालिकेमध्ये सुरुवात केल्या हे स्पष्टपणे दिसतंय. आपण जर बघायला गेलं तर शहरात असंख्य विकासाची कामं झालेली आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा देखील काही ठिकाणी रस्ते देखील शहरात या विकास कामांना आपल्याला म्हणूनच त्यांनी जे विकास कामं करण्याचं काही प्रयत्न केलेला आहे त्याला काही तांत्रिक अडचणसुद्धा नाही आहे. परंतु फक्त आमच्या वाटेला काहीतरी टक्केवारी आली पाहिजे, कमिशन मिळाली पाहिजे असा ह्याच्यामधला हेतू दिसतो. आपल्यासोबत गटनेते आहे आणि नगरसेवक 100% गदारोळ केला. त्याला सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून भारतीय जनता पार्टीने काल सभागृहात ते दाखवून दिलेलं आहे. त्यांचे जे आर्थिक विषय आहेत, विकास कामांना अडवण्याचा असेल, जे की ज्या विषयाला जे की प्रशासनाने कुठलीही संमती दिलेली नाही, जसं 26 कोटीची कामाची त्यांनी स्थगिती दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणावर तिथं समिती नेमा हा त्यांचा आग्रह आहे. ते ह्या गोष्टीतून आता मागच्या ह्याच्या वेळेस त्यांनी क्लब टेंडर केलं होतं अमित भाईने, त्यावेळेससुद्धा त्यांचा तोच विषय आहे. ह्या सगळ्याचं एक क्लब टेंडर करून एकट्यालाच कसा त्याचा बेनिफिट होईल ह्या दृष्टीनं त्यांचं ते कार्य चालू होतं. त्याला आम्ही हाणून पाडायचा प्रयत्न केलेला आहे. यापुढेही आम्ही तेवढंच ताकदीनं सभागृहात आम्ही विरोध मांडू. काय भूमिका असणार आहे माझी आता काल आता आम्ही विभागीय आयुक्ताकडे त्यांच्या बेकायदेशीर सभा घेतल्याबाबत अपात्रतेची कारवाईबद्दल पत्र देणार आहेत. जसे नगरसचिव आमच्याकडे ठरावाची प्रत प्राप्त होईल त्या अनुषंगाने आम्ही नगरविकास खात्याकडे त्या संबंधित मंत्र्याकडे आम्ही त्यांच्या अपात्रता कारवाई मागणी करणार आहोत. आपल्यासोबत नगरसेवक रागिनी यादव पण आहेत. काल महिला बालकल्याणच्या विषयावर आपण सभागृहाला घेण्याचा प्रयत्न केला. काय सांगा? महिला व बालकल्याण सभापती हा विषय जेव्हा अजेंड्यावर आलेला होता तेव्हा मी नगरसचिव मॅडमला असेल किंवा आयुक्त मॅडमला मी विचारत होते की महिला व बालकल्याण सभापती म्हणून जेव्हा एखाद्या महिलेची निवड होते तर तिच्यासाठी महिला बालकल्याण सभापती म्हणून काय काय तिचं त्या महिला बालकल्याण सभापती म्हणून कार्य आहे आणि त्याच्यासाठी बजेटची काय तरतूद आहे. तेव्हा त्या स्वतःच म्हणाल्या की मागच्या काळामध्ये होतं म्हणून आम्ही पुढच्या काळात आणलेलं आहे. मग त्यांना मी असं म्हणाले की मागच्या काळात जर होतं तर ते बजेट किती होतं आणि ते बजेट कुठं खर्च करण्यात आलं आणि आता मग त्याचा काही आढावा मागचा असेल तर आमच्यासमोर द्या. परंतु अतिशय दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की त्यांनी बराच वेळ सभा तहकूब केली, अतिशय गोंधळ झाला, पण ते त्याचं उत्तर देऊ शकल्या नाही. जेव्हा त्या विषयासंदर्भात मला वाटते कॅपो त्यांना पण बोलवण्यात आलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हा महिला बालकल्याण म्हणजे जो की महिलांच्या सक्षमीकरणावर खर्च केला जाणारा, महिला बचत गटांसाठी असेल, महिलांना उभारणी देण्यासाठी, महिलाचे छोटे मोठे काम असतील किंवा बालकांवर त्यांच्यावर खर्च केला जाणारा निधी आपण सिटी बस ज्या मोफत आहे त्या सिटी बसचं जे महिन्याला जे काही त्याचं बिल असतं ते ह्या निधीतून आपण तो निधी खर्च करतो असं त्या ठिकाणी कॅब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. एकंदरीत काल बघायला गेलं तर प्रचंड गदारोळ सर्वसाधारण पहिल्यासाठी झाला. तसं सभा मागचाही बराच अनुभव आहे. सभा म्हणलं की थोड्याफार प्रमाणामध्ये हा गदारोळ होतच असतो. परंतु मला आश्चर्य हे वाटत होतं की अनेक काँग्रेसची ज्येष्ठ नगरसेवक मंडळी त्या ठिकाणी ते गदारोळाचं कारणच होतं की जी बीच अनधिकृत आहे, अधिकृत नाही, ते अगदी ते सुद्धा वाजवून सांगत होते. त्यामागचं त्यांचं उद्देशही होता की बाबा ह्या चुकीच्या घेतल्या जाणाऱ्या जे लिगल नाही त्या जीबीमध्ये बसून आम्हा नगरसेवकांवर पुन्हा काही असं अपात्रतेचं वगैरे कुठल्या गोष्टी होऊ नये याकरता जो नियम होता, कायदा होता, ती आठवण करून नगरसचिवाला देणं आणि त्यांच्याकडून झालेली ही चूक आहे का. परंतु मला अतिशय खेदाने म्हणावं असं वाटतं प्रशासन अगदी ज्या सचिव होत्या त्या बराच वेळ जवळजवळ 2-2.5 तास त्या स्वतः हे कबूल केल्या नाहीत की माझ्याकडून दिलेली तारीख आणि ही जीबी ही चुकीच्या पद्धतीने होत आहे. त्याची मात्र आम्ही खंत वाटते. तर एकंदरीत ह्या सर्व गोष्टी पाहायला गेल्या तर लातूर शहरातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी जो निधी मंजूर केला होता विविध विकास कामासाठी त्याला कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौराकडून स्थगिती देण्यात आली आहे आणि विकास कामाला खेळा घालण्याचा प्रयत्न केला आहे अशा पद्धतीने देखील आरोप भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेला आहे.
त्या अजेंड्यामध्ये विषय नव्हता. त्यांनी विषय कुठला घेतला तर ज्या विषयामुळं लातूरच्या विकासात भर पडणार आहे. भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून DPDCच्या माध्यमातून आलेला जो फंड होता त्याच्या ॲक्च्युली वर्क ऑर्डर झालेले, त्याची कामं झालेले, चालू आहेत कामं. अनेक नगरसेवकांनी त्या काँग्रेसच्या सुद्धा उद्घाटन केलेले, भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी उद्घाटन केलेलं आहे. पण ती कामं थांबवा म्हणून काँग्रेसच्या महापौरांनी असेल प्रशासनाला आदेशित केलं. तोंडी केलं का लेखी केलं हा विषय वेगळा. आणि ते काम थांबवण्याचा रुलिंग त्यांनी काल याच्यामध्ये दिलं. याचा अर्थ आहे की लातूर शहराच्या विकासाला खीळ घालण्यासाठी. पण ते खीळ का घातली याचे कारण अनेक असू शकतात. आमचा असा आरोप आहे की केवळ टक्केवारीसाठी तो विषय थांबवण्याचं काम या काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि हे अतिशय दुःखाने सांगावं वाटतं की ज्या लोकांनी विश्वासाने लातूरकरांनी त्यांना संधी दिली पण त्यांच्यामध्ये कसलाच विकासाचा दृष्टिकोन नाही. आणि आश्चर्य म्हणजे राष्ट्रगीताच्या आडून अर्ध्यामध्ये सभा गुंडाळायचा त्यांनी काल घाट घातला. नगरसेवक आपल्या महापालिकेचे अधिकारी ज्यांना आपण नगर सचिव आपण म्हणतो बंद पडलेली होती. म्हणजे अशा अनेक त्रुट्या. तिथं सदस्य म्हणून निवडून जाणारे जी लोक होती नगरसेवक